हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आहे अलिबागचा. मी दीदीसोबत आली आहे अलिबागला तिच्या फ्रेंड्ससोबत, कारण की आम्ही इकडे असेच आले थोडं एन्जॉय करायला. तर आत्ता आम्ही खूप सकाळी निघलो होतो ॲक्च्युली 5:30 वगैरेच्या दरम्यान, आणि 5:30 वाजता वगैरे निघून आम्ही 1 वाजता इथे काहीतरी पोचलो आहे, कारण की ऑफकोर्स ट्रॅफिक, गाडी लेट वगैरे वगैरे त्या सगळ्या ह्याच्यामुळे. आणि आता आम्ही फुल रेडी होणे बघा, तुम्ही बघू शकता आम्ही फुल रेडी होऊन आता स्विमिंग पूलमध्ये चाललो आहे. इकडे हे सगळे रेडी झाले, मी मला दाखवते. दीदी हाय कर. हॅलो हॅलो, हे शिवानी दीदी. हाय. नाव प्लीज प्लीज. हाय शुभ, आय एम शुभ, माझं काहीतरी बोल. ओके, तो एक तिकडे आहे दादा, तसं ॲक्च्युली मला नाव माहीत नाही. थांब. हॅलो प्लीज, तुझं नाव. अरे याला बघा, याला बघा कडकडतोय. मला थंडी वाजत नाहीये, बाकी सगळं होतंय. मला पोहता येतं, दाखवू शकतो तुम्हाला. हा 3 3:30 ग. तिकडे एक तो समीर दादा आहे. ही बघा, ही बघा, ही बघा, किड्सच्या पूल मध्ये. कोणत्या पूल मध्ये हे करतेस? हा, ही चाइल्डवाल्याच पूल मध्ये करू शकते थोडासा. मी त्या पूल मध्ये खूप आम्ही इथे नागाव बीचला आलेलो आहे, आणि रिसॉर्टचं आपलं नाव काय आहे? सी माउंट रिसॉर्ट. सी माउंट रिसॉर्ट असेल तर ऑफकोर्स तुम्ही पण इथे बुकिंग करू शकता. आता मला पाण्यात उतरायचं आहे. हिची तयारी बघा, ही पाण्यात बघा कशी उतरतीये. हे बघा, ही फुल रेडी झाली. हिला काय पाण्यात, जा ना पाण्यात, उतर ना. नको यार, थंड आहे पाणी खूप. उतर ना यार. हा पूल थोडा सावलीत आहे. हा, नशिबाने पूल सावलीत आहे, त्याच्यामुळे आम्ही काही टॅन होणार नाही. तुम्हाला शॉर्ट मध्ये व्हिडिओ दाखवतो रिसॉर्टचा. खूप छान आहे, एकदम शांत. आजूबाजूला जास्त काय, आम्ही ते फक्त आता हे बघा, हे बघा यांची मस्ती बघा. काय करून दाखवतात? अशा प्रकारे आहे इथे. आणि संध्याकाळी आम्ही जाऊ बीचवरती. आत्ता आम्ही आलोय, जरा वेळ उनो वगैरे खेळलो, आणि आता मग आम्ही पूलमध्ये जातोय. सो आता अजून तरी काही उतरत नाही, बस मला मन करते हिला ढकलून द्यावं. कानाखाली देईन. कायच करणार तू ढकलल्यानंतर? तू नीट गेलीस तर ठीक, नाही तर मला तुला ढकलावं लागेल. जातीयस? मी तुला ढकललं तर तुला चालेल? हो. ही तू ढकलूच शकणार नाही मला. कारण पात कुडकुडतायत. यांची मस्ती बघा, यांची मस्ती बघा. ए, माझ्या बहिणीला तुम्ही असं सोडताय, मला आवडत नाहीये ते. प्लीज तुम्ही हिला पण घेऊन जा. हाईटच नाहीये तिथं, तोच तो प्रॉब्लेम आहे. अरे तिला भिजव ना, पाणी उडव ना अंगावरती. भिजल्यावरती आपोआप थंड हे होऊन जाईल. भिजव अंगावर पाणी उडव ना, तू भिजल्यावर आपोआप खाली जाईल. उजव नाही भिजली. हिचं तोंड. हा ना, तिला का बाहेर ठेवलंय? ए, ती सगळ्यात जास्त बोलत होती पूल मध्ये जायचंय. चल. ए नाही डुबत ग, एवढी नाहीये. अरे माझ्या ह्याच्यात पाणी गेलं कानात. कानातल्या पाण्याचा विषय नाही. किती थंडी, पाय टेकत नाही माझ्या खाली. बापरे, थंड आहे. मी तुला सोबत होते, मला तिकडे हाईट हे संकू तुटू. यांनी कॉइन्स आणायला लावलेत मला. हे याचं काय करणार आहे तुम्ही? घ्या, एकेकाने एक घ्या, एकेकाने एक घ्या.
मला देऊन टाक माझा मी शोधला करते. तर हे स्विमिंग पूल मध्ये टाकणार मी टाकणार मग तुम्ही शोधा. हे कॉइन स्विमिंग पूल मध्ये टाकणार. ज्याला भेटणार पहिले तो विनर. माझा नाही तर टाका, मी तर शोधते माझा. जो पण शोधेल त्याला 100 टाइम्स रिटर्न. काय 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 जो पण शोधेल त्याला 100 टाइम्स रिटर्न ना. ओके. ते मला नाही माहिती. ते कोण स्पॉन्सर आहे त्याचा. मी स्पॉन्सर नाहीये. जो स्पॉन्सर असेल असेल तर काय गेमला अर्थ आहे. मग असं आता उनो विनरला पण काहीतरी भेटले पाहिजे. उनोची विनर हा दिसेल का? हा दिसेल. तो दुसरा दे ना, दुसरा. दर हे घे तो दे. व्हाईट नसतो तो सिल्वर असतो. 19 रुपये दिले तर 40 ते 45 मिनिटात येणार आहे. वाईट म्हणजे चांगल्या ह्याच्याने कमवलेले पैसे. ब्लॅक वेगळे असतात हे वाईट. पण याच्यात ब्लॅक नाहीच आहे ना. यात ब्लॅक नाहीच. ब्लॅक आणि व्हाईट दोन वेगवेगळे असतात. मग मी तुला गोल्ड दिलता ना. शिक्षणामध्ये काहीतरी खोट राहिले असेल. हे मला पण बोललो असतो. चल. गेम खेळतो आता. फायनली आम्ही स्विमिंग पूल मध्ये उतरलो वगैरे होतो. आता परत उतरायचंय. आम्हाला गाणी लावायची आहेत आणि गेम स्टार्ट करायचंय. मी इथे लावेल. तुम्ही बघा आम्ही कसे गेम खेळतोय. अरे भाई कॉइन दिलता ह्याने हरवलाय आणि आता ह्याला एक कॉइन 2-3-4 वेळा दिसतो. माझ्या इथं दिसतोय बाबा. हा दिसला पण तो हाय कुठं ते नाही दिसत आहे. बघ इथे पाय नाही ठेवू शकत ना. हा दिसला इथे तुम्ही शोधणार कसे होते का हातात घेणार होते. इथे इथे हे बघ रे दिसला काय. खाली कसं जाऊ. एक मगाशी तर जात होता. ते भाई तो खाली वरतून या वरती येत नाही. खाली चिपकलाय. हा इकडे आहे ना. तू ये इकडे. इकडून ये ये इकडे. नाही मग काय येते पायाने तर दाखवतो. इथून जाशील ना. इथून काय प्रॉब्लेम आहे. एवढी हाईट आहे तुझी. याच्यापेक्षा एवढं लांब आहे ना. पाणी गरम का नाही होतं एवढ्या उन्हात. आता पाण्याला विचार बरं. एक का गरम होते. सापडला का कॉइन. कॉइन मध्ये सापडलं त्याला उचलता येत नाही. एक मला पण क्रॅम्प आला. गार गार लागते पाणी आराम. एक दोन नाही ह्याला शिवाय घालतोय. हा बोललेला गरम आहे पाणी. अरे तिकडे नाही. करताय गाईस तुम्ही. हात धुतोय. अच्छा का कशासाठी. भूक लागली. भूक लागली तर आणि थोडा डान्स करत होतो. कुठला डान्स करतो. कुसू कुसू. हा तर खाण्यात येते. ते आम्ही खाणार आहे. दीदीन मी व्हेज आहे. आम्ही दोघे खाणार आहेत. हे सगळे नॉनव्हेज वाले. हे सगळेच आहेत ना. तिचा उपवास आहे सो ती नाही खाणार आहे. तर आता आम्ही पूल मधून आलो आणि डायरेक्ट जेवायला बसलो. सो ते आता आम्हाला ऑप्शन आम्ही बसलेला डाळ भातचा बिकॉज आम्हाला आवडलं असं काही. तर दीदी कशी आहे टेस्ट. छान आहे. ही एक अलग बनी येते. त्याला विचारू आपण ह्याचा नॉनव्हेजचा व्ह्यू कसा आहे. मला खाऊ द्या. हा खा. आय एम वेटिंग. ते मारतात ना. हे कसं आहे जेवण. सायली दीदी कसं आहे जेवण. एक नंबर जेवण आहे. ओके तुमची डिश काय आहे. चिकन आणि भाकरी तांदळाची. आणि आपले दाखव. आमचा पण तांदूळ आहे फक्त आमचा तांदूळ आहे. भाताचा तांदूळ. आम्ही डाळ भात खातोय. सो मस्त आहे. ते डाएट वर आहे. हो माझ्या तिकडे बघून तुम्हाला कळतच असेल किती डाएट वर आहे. डाएट वर आहे. टाइम खायचं याच्या डाएट वर आहे. 3 नाही रे 4 आहे. तुला माहित नसेल मी सांगते. त्याला खाणं नाही बोलत. चरण म्हणतात. हे मी बोललो ना. तर गाईस आम्ही रेडी झालेलो आहोत आत्ता आवरून वगैरे. माझा आवाज किती बसलाय. शीट बघू शकता माझा आवाज किती बसलाय कारण हे पाण्यात खेळल्यामुळे सॉरी. तर आता आम्ही सगळे रेडी झालो आहोत. आमचं जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही आता रेडी झालो आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेत. आम्हाला सनसेटच्या इथे फोटो काढायला जायचं. आणि हे बघा हे कसे लोक लेट करत आहेत. हे बॉईज असून हे खूप लेट आवरले ह्यांनी. असं काय नाहीये. असंच आहे. कट कट 4 मुली गेल्या आंघोळीला 2 तास लावलं. आम्ही अर्ध्या तासात एकाच रूम मध्ये नाही घालवल्या आणि अजून हे स्लो चाललेलं आहे. 1 किलोमीटर इथून चालत ते बोलले.
मिनिटात पोहोचणार. चला फास्ट. बघा टायमिंग लावा. ही 10 मिनिटात पोहोचली तर काय देणार 15 मिनिटात पोहोचेल. मला नाही वाटत 1 किलोमीटर 10 मिनिटात पास होत असेल. शक्य नाही. तर ह्या लोकांनी लेट केलेलं आहे बिकॉज हा मेन आहे. हा सगळ्यात लास्ट आलेला आहे आवरून. लास्टला मी फक्त सगळ्यात 2 लास्ट तू मिनिटं आलाय लागला. सावरून. बाकी काय नाहीये. 2 मिनिटं यांचं काही makeup आहे. नव्हतं. हे तुम्ही बघू शकता. काय संबंध, रेडी आम्ही होतो. आमच्याकडे सगळ्यात video लास्ट proof रूम आहे. मधून जो बाहेर आला ते मॅटर करतं ना. तर ते तुम्ही आले तर तुमच्यामुळे लेट झालेलं आहे. आणि आता त्याच्यामुळे आमचा जर ह्याच्यामुळे सनसेट late गेला होतं तर कारण त्याला कारणीभूत हा असणार आहे फक्त. मी जेवू देतो. समुद्रात रिटर्न येशील तू, काहीच फायदा नाहीये. तुला तर असं ते सिंधल सारखं मारणार आहे मी. हा, तू मला काय बोललीस तेव्हा? तर आम्ही चाललो, आम्हाला चालत जायचं कारण की इथून मधून रस्ताच बस नाहीये. हे बघा हे कसं येते. सगळी हिरवळ, ही नारळाची झाड आहेत इकडे सगळी. इकडे आम्ही चाललोय. हे बघा हे 2 एस्थेटिक्स. सनसेट खाली येत चाललाय. ना इथून एक पाऊल वाट भेटली, ते इथून चाललेत माहित नाही पाऊल वाटाचे का काय. एक तर यात एवढी खूनखार. हे मला का लास्टला ठेवले यार, मी घाबरते. हे बघा मम्मी पप्पा. हे बघा माझी दीदी फुल आघाडीवर. बोललाच नाही मला फोटो काढ. एक पण फोटो नाही माझा, तेच चेक करतो मी कधीपासून. तुझ्या व्हिडिओ काढलाच नाही. काढलाच नाही फोटो. तू कुठून येणार आहे तुझा फोटो? तुझे किती फोटो चांगले काढले. हे बघा यांची मस्ती जिरली. सांगत होते मी. आमची जिरली. हम डामरी रस्ते से जाएंगे. हे बघा तरी यांना तिथे जायचं. पाया से जाएंगे लेकिन डामरी हम रास्ते बोल रहे थे उधर से रस्ता नाही इसलिए है. हम लोग दोनों लास्ट में थे. पाय वाटती वेगळ्या विषयासाठी असू शकते. इथे ग्लास बिस पडलेली आहेत. हा हे बरोबर बोलले. हे जल पिण्यासाठी लोक इथे येतात. जल. मग जल पिण्यासाठी इथे येतात. आणि इथून मागून बघू शकता हे कोणतरी येते. हे जल पिऊन आलेले वाटतात. यांचा कॉन्फिडन्स होता. असेल तरी ते दोघं बघा, माझी बहीण आणि अजून एक कोण आहे, समीर आहे ना, समीर. तो तिकडेच थांबलेला आहे. ते अजूनही तिथं ते एवढा बनवणार आता. रस्ता रस्ता नाही. बनवणार. रस्ता नाहीये पण तरी जायची मस्ती बघा यांची किती आहे. इकडून गप गेलो असतो इतक्या वेळा तिथं पोहोचलो असतो बट नाही. फायनली आम्ही पोहोचलोय बीचवरती. रस्ता शोधत कसा तरी माझ्या बहिणीने चुकवलं बट इट्स ओके. आम्ही पोहोचलेलो आहे. हे बघा तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूप जास्त लोक आलेली आहेत इकडे. लोक काय येतात फिरायला हे मी असं तुम्हाला विचारतीये. लोकांनी आलं पाहिजे पण जेव्हा आम्ही येतो तेव्हा नाही आलं पाहिजे कारण की मला गर्दी आवडत नाही. खूप सुंदर असं दिसतंय. सनसेट लकीली अजून झालेला नाहीये, होईल लवकरच. चिक है गाइस. हाँ ना इधर कितना गंदा है ये अभी. हाँ इधर बहुत लोगों ने गंदा करके रखा है. आम्हाला इथे घोडे दिसलेले आहेत. अजून काय दिसलं ग? सगळं आहे पण ते लहान पोरांच्या खेळण्याचं, आमच्या उपयोगाचं काही नाही आहे. आमच्या अर्धे लोक बघा. हे बघा हे दोघं कुठून आले. अरे हा पण है आमच्या सोबत. सॉरी विसरलेस मी. गाइस मैं आपको सनसेट का व्यू दिखाती हूँ कैसे दिख रहा है. यहाँ पे बहुत गर्दी भी है. ये देखो यहाँ पे लोग क्रिकेट खेल रहे हैं. अच्छा तो दिख रहा है व्यू. इसको कट कर दो आप, इस व्यू को साइड को हो जाओ आप मैडम जी. ये देखो और ये है सनसेट. वाओ कितना सही दिख रहा है. ऐसा कुछ दिख रहा है अलीबाग का सनसेट. हम है अभी नागाव बीच पे. ओके तर आता मला पण फोटोज काढायचे आहेत. आम्ही फक्त इथे फोटोज काढायला आलोय कारण की अलिबागच्या बीचची कायच तारीफ करून आम्ही तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे. अरे माझी बहीण परत गायब झाली. भेटली हिला काहीतरी भेटलं. काय करते काय माहिती, काही गोळा करते. हे बघा कशी करते आणि हमारे लोग आधे इधर है आधे उधर है. देखो इधर सबकी फोटोग्राफी चल रही है. ऐसा सब चल. मला पण फोटो काढायचे तर मला त्यांच्याकडे जावं लागेल फोटोज काढण्यासाठी. फोटोग्राफर अगर आप किसी ग्रुप के साथ जा रहे हो तो वहाँ पे आपको एक परफेक्ट फोटोग्राफर ढूंढना बहुत सबसे मुश्किल काम ये होता है. और वही मेरे साथ थे. अभी मैंने ढूंढा है, बस उसको मेरे को एंगल बताने पड़ते हैं. ऐसा लो वैसा लो. लेट्स शूट वगैरे आम्ही शूट केलेत. रील्स शूट केलेत, फोटो शूट केले वगैरे. इथं अजून आमचं स्टँड तसंच लागलेलं आहे. या लोकांचे शूट चालले. हे बघा असा काहीसा व्ह्यू दिसतोय आणि माझा घसा अजून खराब होत चाललेला आहे.
एक तर सकाळी उठल्यापासूनच माझा घसा खूप जास्त खराब होता, तर अजून खराब होत चाललाय. कारण की मी जे काही स्विमिंग पूलमध्ये खेळले ते माझ्या खूप जास्त घशाशी आले, अंगलट नाही आलेलं आहे. सो आता आमचं झालंय. आता बघू, मला फिरायचं अजून, पण माझा स्टॅमिना इथंच संपला आता. हस्की डान्स वन्स मोर प्लीज, वन्स मोर प्लीज, वन्स मोर प्लीज, वन्स मोर. दाखव ना तो हस्की डान्स. हे बघा, हाय हस्की डान्स. तो डान्सर आहे, ते तिघं पण डान्सर आहेत, सो त्यांना जमून जातं ते डान्स. काही मी एक मज्जा करणार तिच्यासोबत. तुम्ही हे बघा, फक्त तिची रिॲक्शन बघा. केस मोकळे असल्यावर जातात. अरे आणि हे चांगलं नाही सांगू, मावशीकडचं भारी. अरे हे मलाच आहे ते येडी बघायचंय. नाही पण हे क्वालिटी असते त्याच्यात. काही टोचतंय, हे टोचतंय. हे बघ, ही कशी ओरडली बघा. टोचतंय. नाही टोचत येडी, थेट येते ते. कशी ओरडली बघा ही, बघ मी घाबरली. आता यांचा अजून एक फ्रेंड येतोय म्हणून आम्ही थांबलोय आणि आम्ही एका हॉटेलच्या बाहेर असं बसलो. इथं टी सेंटर आहे, तिथे आम्ही असे बसले. बघा कसे लाईनीत बसले ते. क्यों बैठे हो तुम लोग यहाँ पे? कारण बसायला जागाच नाही. म्हणून इथे बसले. आणि माझा आवाज तर तुम्ही बघू शकता किती खराब झालाय, खूप जास्त. कट्ट्यावर बसलो. कुठे आहे तुझी विहीर, दाखव. ओ किती खोल आहे हिची विहीर बघा. हा आमच्यातला एक तिकडे जाऊन बसलाय आणि हे बघा कसे बसलेत. 1 2 3. ए दीदी बसून घेस. 4 आणि हा 5. हे बसले तिथे या लाकडाच्या ह्याच्यावर. हा सगळ्यात उंच ह्याच्यावर बसलाय. हा सगळ्यात उंच माणूस, त्याच्यामुळे तो तिथे बसलाय. आणि आमच्यातला एकच तो. कुठे गेला तो गायबच झाला. कुठे? ओ सॉरी, हे हा इकडे बसलाय. त्याला बसायची खूप सवय. अच्छा, दुपार 3 टाइम बसतो. 3 नाही यार, 4 होते आज, हे बघा, जर तुम्ही मोजल्या असाल. रात्रीचा टाइम बाकी आहे. आणि 4 टाइम गेलेला का? सकाळ. अरे यार ये तुमने उसका राज खोल दिया. त्याला कळतच नाही एवढं. तर गाईज आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही इथून निघालोय. तर तिथे मला ब्लॉग शूट नाही करता आला बिकॉज त्यांनी सॉंग्स लावले होते त्याच्यामुळे. तर आम्ही व्हेज थाली घेतली होती, जे नॉनव्हेज आहे त्यांनी नॉनव्हेज थाली घेतली होती. जेवण छान होतं. थाली पण खूप मोठी होती की आम्हाला संपलीच नाही ती, एका माणसाला खूप जास्त झाली होती. बट ते जेवण छान होतं. आम्ही इथे बीचच्या इथेच गेलो होतो जेवण. इथे आम्ही हिंडत होतो इथे मस्तपैकी, काहीच करत नव्हतं. कारण की तिचा जो एक फ्रेंड होता तो यायचा बाकी होता, त्याच्यामुळे बाकी जेवण वगैरे एकदम मस्त होतं. आता आम्ही रिटर्न चाललो आमच्या रिसॉर्टवरती आणि तिथे जाऊन आम्हाला परत गेम्स वगैरे खेळायचे. सो आता आम्ही चाललोय. तो तिकडच्या साईडला आहे, तो आला होता. तो खूप लेट आला, त्याच्यामुळे आम्हाला खूप वेळ थांबावं लागलं. नाही तर इतक्या वेळात आम्ही खाऊन पिऊन घरी पण गेलो, रिसॉर्टवर पण गेलो असतो. बट त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं. ह्याला हाऊस माझ्या ब्लॉगमध्ये यायचे. हा माझ्या मागे ब्लॉग बोलवलं. काहीच असंच आहे, तुम्हाला माहिती आहे. हे बघा बघा, ते बघा, फोकस फोकस. हा मीच तुझ्या पाशी येते, मीच तुझ्या पाशी येते. ओ माय गॉड. हो सर, अख्खा क्रेडिट तुम्हालाच देणार मी ह्या ब्लॉगचं. पैसे पण भेटले तरी नाही, अमीर आदमी देखा नहीं कि भिखारी की तरह भीख मांगना शुरू. सगळ्यांना आईस्क्रीमची पार्टी दिलेली आहे, सगळ्यांनी आईस्क्रीम घेतलेली आहे. सो आमची इथे आईस्क्रीमची पार्टी झाली शॉर्टमध्ये. आणि माझ्या दीदीने रस्त्यावर कचरा टाकलाय. तर असं तुम्ही करू नका. त्याच्या डब्यात जाऊन टाकलाय मी. ते मी सांगितलं म्हणून टाकला. अर्धा कचरा अजून. तर काही तुम्ही जिथे कुठे पर्यटनाला जाशाल तर तिथे असा कचरा करू नका. तिथल्या लोकांना त्याचा खूप जास्त त्रास होतो. आणि आता आम्हाला हे अंधाऱ्या रस्त्याने जायचं आहे जिथे पुढे काहीच दिसत नाहीये. मोबाईलला टॉर्च नाही का तुझ्या? नाही. सो अशा सुनसान रस्त्याने आम्ही जातोय जिथे एक कुत्र नाहीये. सॉरी, कुत्रीच आहेत सगळी, माणसं नाहीयेत. कुत्रा आहे. तर आता आम्ही जातोय. बाय बाय. फ्लॅश कर माझ्यावर, चमकतीये. तर हे बघा गाईज, फायनली आम्ही पोहोचलेलो आहे सुखरूपपणे. सगळ्यांचं काय म्हणतात, जेवण पण जिरले आणि सगळ्यांची जिरली पण आहे.
कारण की तो रस्ताच खूप डेंजर हॉरर होता आणि त्यात ही जी आहेत ना पोरं ही सगळी घाबरत होती त्याच्यामुळे. आता आम्हाला आवरायचं आहे. पहिल्यांदा मेन ज्याच्यासाठी आलो आम्ही सायली दीचं ब्राईट टू बी करणार आहे शॉर्टमध्ये आणि मग आवरून ह्यांचं चाललंय गेम्स खेळायचं. माझा तर स्टॅमिना इथेच संपला. अब्बी खतम हो चुकी हो. पण हे बघा ना किती सुंदर दिसतंय. यांनी बघा हे केलंय किती सुंदर दिसतंय. आम्ही इथे ब्राईट टू बीचं सगळं हे करतोय. आमचं हे लावून झालंय. ह्या दीदीचा ब्राईट टू बी करायचं आहे आम्हाला. सो आम्ही सगळी तयारी करतोय सोबत. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, हॅपी बर्थडे सायली. दिस इज नॉट बर्थडे, दिस इज नॉट बर्थडे. तिथं लिहिलंय एवढं ब्राईट टू बी. 2 गाड्या गेले 2. बर्थडेची कॅन्डल का लावतात मला पण नाही माहितीये, पण ठीक आहे लावतात तर लावून देते मी. रक्तात असायला लागतं ते आग तुमचं नाव हो पाय. उडतायत. चला चला चला. मी येऊ का? थांब. हुशार बघा आमच्या इथे. मी येऊ का? हॅपी बर्थडे टू यू. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन. ए बोला ना मला कॉंग्रॅच्युलेशन. अँड सेलिब्रेशन्स. एवढं देते. आणि आमची रीलची तयारी चालू आहे. बाई माझा कसा बसलाय हे बघा. तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला भेटून जाईल रील. प्लीज ही एक आई आहे आमच्याकडे, ही एक आई आहे, ही आमची हरिण आहे. कॅमेरा घेऊन तर तुम्ही रील बघत राहा, मी तुम्हाला रील दाखवेल आमची काय रील आहे. हे त्यांचं काय चाललंय, या दोघांचं इथं बघा काय चाललंय. हे इकडं माझ्या बहिणीला बघा काय करतायत दीदी तुला. हे वरती कोण जाऊ शकतं का? हा वरती कोण जाऊ शकत असेल तर प्लीज चढवा. अरे तसं नाही. रीलचं शूट करून झालंय आणि रात्रीचे किती वाजलेत रे? 3:30 पावणे 4 झालेत आणि आमचा आजचा व्लॉग इथे संपतोय. आपण भेटूया आपल्या उद्याच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.